पोर बी लई गुणाची आहे हो. दवापट्टी बी तिनंच केली हो मला. आणि येळेला उभी राहिली म्हणून, नाही तर आज माझी पंचायतच होती बघा. नाही, आजची वेळ निभावली ग, पण तुझा हात एका दिवसात बरा होणार आहे का? तर काय, तुझ्याऐवजी 4-5 दिवस काम करणारी चांगली बाई देच. बघ ग बाई, नाही माझ्याच्यानं काय होणार नाही, आणि ही यमुना काही कामाची नाही. आता माझा उद्धार कशाला? मला शंभूला सांभाळायचं असतं. जरा तरी वेळ मिळतो का मला? हो हो, जरा तरी खूप काम. थांबा ग, लगेच सुरू होता तुम्ही. गंगे, आता तूच काहीतरी कर. मी एक सुचवू? ती पोरगी लई चांगली आहे आणि तिचं काम बी स्वच्छ आणि टापटीप आहे. बघा की भांडी कशी आरशावानी लख्ख केल्यात तिनं. मी काय म्हणते, एक 4-5 दिवसासाठी तिलाच विचारू का कामासाठी? नाही म्हणजे तिला पण कामाची गरज आहे, तिला बी मदत होईल. आता काय अडला हरे, पण एक कर, मदतीला तुला सुद्धा रोज इथे यावं लागेल. घरातली सगळी कामं शक्यतोवर तूच कर. सगळंच त्या नवख्या मुलीवर टाकून चालणार नाही. चालतंय की, मी आत्ताच विचारते तिला आणि जमलं तर उद्या घेऊनच येते तिला. वृक्षराज, तुम्हाला काय वाटलं? भाकरी शिळी आहे म्हणून मी टाकून देईन? अजिबात नाही. विठुरायाने काय शिकवलंय? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, आणि भूक लागल्यावर शिळी भाकरी तर म्हणजे पक्वान्नच आहे. काय झालं? असं का बघताय? कट्टी घेतलीत का? तू सांग, हिला भूक लागली? हो नाही हो, काय पण बोलतोय, ह्यालाच भूक लागली. अगं मग तुम्ही सरळ मला सांगायचं ना, ताई भूक लागलीये. मी दिली नसती का भाकर? घे. पण बाळांनो, माझ्याकडे एकच भाकर आहे, दोघांमध्ये वाटून खा हा. उपकार झाले ताई. अगं माझे नाही, विठुरायाचे आभार माना. त्यांनी तुमच्या भुकेच्या वेळेस मला इथे पाठवलं, म्हणजे त्यांनीच व्यवस्था केली ना. घ्या, त्याचं नाव घ्या आणि भाकर खा, म्हणजे गोड लागेल. तुम्ही? अगं बरं झालं इथंच भेटलीस. का? काही काम होतं का? आज काम केलं तिथं माझ्या संगती काम करशील का? माझा हात बरा होई पथूर वेळ निभावून ने. आणि तशी बी तुला कामाची गरजच होती ना, करशील का मग? हो, मी करीन ना. अगं पर तू राहणार कुठं? कुठेही राहीन, रावळात राहीन. नग नग, तू माझ्या घरला राहा, चल. अहो कशाला? मला कोणावर ओझं बनून राहायला नाही आवडणार. अगं ओझं कशाचं? तू माझं काम करणार, मला मदत करणार, मग मी काही कराय ना ग. 2-4 दिवसाचीच नड आहे, तेवढी पार पडू दे. चल, आता काही अनुमान करू नका, चल. या बाबाजी महाराज. बाबाजी, या बाजानं एका नव्या अनोळखी मुलीला गावात बघितलाय म्हणा. जी महाराज, मी पाहिली होती तिला. गावच्या विषयी बाहेर घाबरत उभी होती, हातात गाठोड होतं तिच्या. हा, पर गावाच्या आत आली का ती पोरगी? होय तर. अहो त्या पोरीला सुखू औसला शेण मारताना म्या बघितलं होतं ना.
आणि मग गावात कोणाकडे गेली ती पोरगी? जी ते नाही कळलं. बैर्या, जी बाबाई. बैरे या बाजाची नजर ससानेवानी आहे. हा, एक बी गोष्ट चुकत नाही त्यातून. काय रे? आणि तुला सांगतो, या गावात सर्वात हुशार माणूस कोण असेल तर तो बाजा. जाताना याला जिंगरोबाचा परसाद दे बर का. काय म्हणतो तू? काय करणार पुढे? कसं काय करायचं म्हणतो? मी शोधून काढतो ना. गावात वस्तीत ती अनोळखी मुलगी दिसली तर ती कोण आहे, काय करते, कोणाची कोण आहे, गावात का आली, ही समजी विचारपूस करून तुमच्या पायाशी माहिती आणून ठेवतो बाबाजी. बघितलं बघितलं बैर्या, किती हुशार आहे बाजा ते. हा, अरे जिंगरोबाच्या मनात जे काही असेल ते अचूक बोललाय तो. वा 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 बाजा वा. जिंगरोबा तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पाठीशी आहे, आशीर्वाद आहेत त्याचे. लाग लगोलग कामाला लाग. हा, जा. जय बाबाजी महाराज. काय हो सावकार, असे गाईगाईत वसुलीलाच निघालायत ना? का कोणीतरी परत येऊन सांगितलं माणिक बुडते म्हणून कासा विसून निघालात? आत्ताच सांगतो मी तुला माणिक, पुन्हा अशी सोंग केलीस ना तरी मी अजिबात येणार नाही. मला काय माहित नाही, तुम्ही माझं कितीही राग आहे असं दाखवत जरी असलात ना तरी तुम्हाला माझी काळजी वाटते. कावळ्या चिमण्यांनी जरी येऊन सांगितलं ना माणिक बुडते तरी तुम्ही येणारच. अहो, वरच्यांनी आपल्या गाठी बांधल्यात जन्मोजन्मीच्या, आणि ईश्वरी संकेत तुम्ही किती नाकारणार? ए गंगी, इकडे. आणि त्या मुलीला पण आण. माणिक, मी तुला वाचवलं, त्यात दैवी ईश्वरी संकेत वगैरे अजिबात नाहीये. ही नाव काय हिचं? काही का असे ना, ही जरी असती ना तुझ्या जागी तर हिलाही वाचवलं असतं. बुडणाऱ्या कोणालाही वाचवलं असतं मी.